Lesson number 3, Standard 5 BB. Be a good listener. It is important to be a good listener when you are learning a language or when you are dealing with other people. Are you a good listener? You can find it out with the help of the following questions. गुड लिस्नर व्हा म्हणून सांगितलं आहे. म्हणजे काय, कानसेन आपण म्हणतो, जसं की ऐकायला शिका आधी तुम्ही, तर तुम्ही काहीतरी नवीन गोष्टी शिकू शकाल. जसं की एखाद्या नवीन आपल्याला भाषा शिकायची इच्छा असेल तर आधी तुम्ही त्या भाषा ऐका. 1. When you are listening to someone, do you look at the person or do you turn your head away or toy with something else? गुड लिस्नर्स लुक ॲट द स्पीकर. म्हणजे कोणीतरी तुमच्याशी बोलते, समजा तुम्हाला जर गुड लिस्नर बनायचे तर काय करायला लागेल. फॉर एक्झाम्पल त्यांनी पहिलं दिलं की कोणीतरी तुमच्याशी बोलते, अशा काय तुम्ही करता. तुम्ही तुमचं डोकं दुसरीकडेच करता का, म्हणजे दुसरीकडेच बघत बसता का, काहीतरी वेगळ्याच गोष्टीने खेळत बसता का थोडक्यात. किंवा तुम्ही जर त्यांच्या डोळ्यात डोळे घालून ऐकता का. स्पीकर म्हणजे जो बोलणार आहे तुमच्याशी त्याच्याकडे आता बघून ऐकताय का. एखादा तुमचा मित्र आहे, तुमची फ्रेंड आहे, जे कोण तुमच्याशी आता गप्पा मारते, समजा काहीतरी बोलतंय विषय महत्त्वाचा, आणि तुम्ही त्याच्या डोळ्यात डोळे घालून ऐकता का काहीतरी दुसरीकडेच बघत बसता, काहीतरी वेगळाच मनात विचार करत बसता. असं नाही ना होत. हे तुम्ही जरा स्वतः चेक करा. 2. डू यू पे अटेन्शन टू व्हॉट द स्पीकर इज सेईंग. तुम्ही व्यवस्थित एकाग्रपणे ऐकताय का, अटेन्शन देऊन, लक्ष देऊन समोरची व्यक्ती तुमच्याशी काय बोलत आहे. गुड लिस्नर्स पे क्लोज अटेन्शन टू द स्पीकर. जे खरे गुड लिस्नर आहेत, जे खरंच ऐकतात समोरच्याचं, ते व्यवस्थित लक्ष देऊन ऐकत असतात. 3. डू यू मेक एनी स्पेशल एफर्ट्स टू अंडरस्टँड द स्पीकर. तुम्ही काही विशेष असा प्रयत्न करताय का समोरच्याची गोष्ट ऐकण्यासाठी, किंवा समोरच्याचा काय सांगायचा प्रयत्न करतोय तुम्हाला ते समजून घ्यायचा तुम्ही प्रयत्न करताय का. हिअर आर सम ऑफ द थिंग्स दॅट विल हेल्प यू अंडरस्टँड द स्पीकर बेटर. इथे काही खाली गोष्टी दिल्या आहेत की ज्यामुळे जो समोर तुमच्याशी व्यक्ती बोलत आहे तर ती गोष्टी तुम्हाला व्यवस्थित समजावी, त्यासाठी काय करावा म्हणून इथं लेखकाने सांगितले. काय बघूया आपण. If you hear some new or unfamiliar words, try to guess their meaning from the context. समजा तुम्हाला काही गोष्ट कळालं नाही, काही नवीन गोष्टी वाटल्या, नवीन शब्द वाटले, ऐकले, तुम्हाला ते कळलं नाही, तर तुम्ही त्या गोष्टी समजून घ्यायचा प्रयत्न करा. You can try to guess what the speaker will say next. तसंच ते ऐकता तुम्ही अंदाज घ्या की समोरची व्यक्ती आता नंतर काय बोलणार आहे. म्हणजे एखादं वाक्य बोल, त्याच्या पुढं काय तो बोलणार आहे, किंवा त्याचा आविर्भाव काय आहे, नेमकं तो कशा करता हे सगळं बोलत आहे, पुढं काय बोलणार आहे, त्याचा हेतू काय आहे. ट्राय टू कीप लिसनिंग इवन व्हेन यू फील दॅट यू डू नॉट अंडरस्टँड द स्पीकर और इवन व्हेन यू डिसॲग्री विथ द स्पीकर. समोरच्या व्यक्तीचं समजा तुम्हाला कळत नाही आहे किंवा तुम्ही त्याच्याबरोबर तुमचं मत सेम नाही आहे, संगनमत नाही आहे तुमचं, तरी पण तुम्ही ते काय तो सांगायचा प्रयत्न करतो ते ऐकायचा प्रयत्न करा. तुम्ही ऐका. वेट फॉर द स्पीकर टू फिनिश व्हॉट ही इज सेइंग. सपोज तुम्हाला एखादी गोष्ट काही त्यांनी सांगितलं आणि तुम्हाला पटलं नाही, तरी पण तुम्ही लगेच त्याला मध्येच हे करू नका, स्टॉप करू नका किंवा स्वतःचं म्हणणं सांगायचा प्रयत्न करू नका. तर तो जे सांगते आधी पूर्ण त्याला करू देईल त्याचं बोलणं, मग तुम्ही बोला. देन यू कॅन गेट युअर डाऊट्स क्लॅरिफाईड बाय आस्किंग पोलाईट क्वेश्चन्स. म्हणजे नंतर तुम्ही बोलले की तुम्हाला ते जे काय डाऊट आहे तुमच्या डोक्यात, ते प्रश्न विचारून तुम्ही ते क्लॅरिफाय करून घेऊ शकता. तुम्हाला ते क्लिअर होतील त्याला विचारून. आणि ते पण तुम्ही काय पद्धतीने बोललं पाहिजे, पोलाइटली बोलणं गरजेचं आहे. पोलाइटली त्याला क्वेश्चनिंग करा. ठीक आहे. डू यू फील shy or afraid to ask the questions if you do not understand what is being said. तुम्हाला शाय म्हणजे लाज वाटते का, घाबरताय का तुम्ही. अफ्रेड म्हणजे घाबरताय का, की तुम्हाला कळत नाहीये हे सांगायसाठी.
पुट युअर क्वेश्चन्स टू द स्पीकर पोलाइटली. तुम्ही काय तुमचे प्रश्न आहे ना तुम्ही शांतपणे त्याला विचारू शकता. पोलाइटली म्हणजे काय एकदम शांतपणे व्यवस्थित. तुम्ही आरडाओरडा करून बोलू नका समोरच्या व्यक्तीशी. शांतपणे विचारू शकता तुमचे काय मनात आहे क्वेश्चन्स पडलेत तुम्हाला प्रश्न आहेत ते. समटाइम्स इट हेल्प्स टू नोट डाऊन इम्पॉर्टंट वर्ड्स ऑर पॉईंट्स इवन ॲज यू लिसन. जेव्हा तुम्ही एखादी आता जसं की नवीन भाषा वगैरे शिकायची इच्छा तुम्ही नवीन व्यक्ती आणि मग तुम्ही नवीन भाषा ऐकताय सपोज तर काय होणार आहे तर त्यातले काही नवीन शब्द तुम्हाला ऐकायला मिळतील तर ती गोष्ट तुम्ही लिहून घेऊ शकता किंवा नवीन पॉईंट्स कळले तुम्हाला नवीन गोष्टी कळल्या एखाद्या बोलण्यातनं गप्पामधनं तर ते तुम्ही लिहून काढू शकता ती पॉईंट्स म्हणजे तुमच्या लक्षात राहतील म्हणून. लास्टली इट ऑल्सो हेल्प्स टू कीप थिंकिंग अबाउट व्हॉट यू हर्ड. म्हणजे तुम्ही काय ऐकलं आहे हे सगळं त्याचं किंवा लिहून ठेवलं त्या गोष्टी नंतर त्याचा उपयोग काय होणार आहे. इट हेल्प्स टू कीप थिंकिंग अबाउट वॉट. तुम्ही जे काही ऐकलं आहे त्याच्याबद्दल तुम्ही थिंकिंग नंतर करू शकता शांतपणे एकटे असताना विचार करू शकता. म्हणजे यू मे ग्रास्प द मिनिंग ऑफ अ डिफिकल्ट वर्ड और फ्रेज लेटर ऑन. कधी कधी समोरचे आपण बोलतोय ते कधी कधी आपल्याला कळत पण नसतं पण नंतर जेव्हा विचार करतो आपण एकांतात तेव्हा आपल्याला ते कळू शकतं त्याचा अर्थ काय आहे मिनिंग काय आहे अर्थ त्याचा नंतर लागू शकतो असे होऊ शकतं. आता इथे खाली काय झाले प्लीज ब्रिंग मी द वेस दॅट हॅज पिंक रोजेस इट्स ऑन द डायनिंग टेबल. Vase means a bed of roses, a kind of pot, a frock. असे तीन मिनिंग दिलेले दिसतात त्याच्यात. ओके म्हणजे हा लेसन इथे संपला आपला. नेक्स्ट पेज आहे का बघू आपण. फिनिश हिअर.